तर अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. आतापर्यंत जे झालं ते झालं, जसं झालं तसं झालं, जे काही. पण पुन्हा जर आता जरी सुरू केलं, म्हणून मी नेहमी म्हणतो की उशीर नाही झालाय. ज्या क्षणी कृष्णाचं नाव घेतलं, कृष्णाकडे मन वळला, मनात विचार, बुद्धीत, त्या क्षणी सुरुवात झाली प्रगती आपली. सम्यक व्यवस्थित व्हायचं चांगल्या प्रकारे. कारण त्याच्या लक्षात आलं की अरे याच्यासारखं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे रिग्रेट नको व्हायला, पश्चाताप नको व्हायला. भगवद्गीतेचं एक वैशिष्ट्य आहे की पश्चाताप फ्री, रिग्रेट फ्री, गिल्ट फ्री जीवन. जे झालं ते सुटलं असं. तर आणि पुढचा 31वा, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो 31वां श्लोक, वह शीघ्र ही धर्मात्मा हो जाता है और सदा रहने वाली परम शांति को प्राप्त होता है. हे अर्जुन, तू निश्चय पूर्वक सत्य जान कि मेरा भक्त नष्ट नहीं होता. ओके. क्षिप्रम म्हणजे रॅपिडली, फास्ट. क्षिप्रा नदी आहे उज्जैनला, कधी कोणी गेला असेल तर. क्षिप्रा म्हणजे रॅपिड्स, जसं इकडेच ग्रँड रॅपिड्स अमेरिकेत मिशिगन मध्ये, जी खूप पटपट 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 पाणी वाहतं, खूप फास्ट वाहत जाते एकदम. कुठे वाहते? आपल्या सोर्स कडे, जिथून आलं तिथे. उलट पहाडावर नाही वाहत चाललंय पाणी. पहिले जिथून समुद्रातून पाणी निघालं होतं, मग ते ढग आभाळ बनून वर गेला, मग पडलं पहाडांमध्ये. जिथे कुठे पडला तिथून पटपट 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 वाहते आहे, त्याला क्षिप्रम म्हणतात. खूप फास्ट स्पीड घेऊन गेलेलं. तर क्षिप्रम भवती म्हणजे होते, ती नदी लवकर समुद्र होते. सिंपल लॉजिक आहे, कॉमन सेन्स आहे. जी नदी पटपट 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 समुद्राकडे जाते, ती नदी पटपट पटपट समुद्र होते. तिचं पाणी वाहून तिच्यात मिळते. क्षिप्रम भवती धर्मात्मा. चांगलं वळण लागतं, मग चांगले विचार होतात, चांगले उच्चार होतात, चांगले आचार होतात, मनातही चांगले सुंदर विचार यायला लागतात. तोंडानी जिभेनी शब्दही चांगले निघायला लागतात. आचरणाने क्रियाही चांगल्या होतात. धर्मनिष्ठ जीवन होतं. मागच्या जसं धर्मनिष्ठ अपेक्षा रहित शरणागत जीवन. क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छति. खरी शांती फायनली मिळते तिला, जी टिकणारी शांती. खाऊन पिऊन मिळणारी शांती नाही, काही बघून कुठे जाऊन मिळणारी शांती नाही, कोणाशी बोलून कोणाचं काही ऐकून मिळणारी शांती नाही, काही विकत घेऊन, दुसरं अजून विकत घेऊन, अजून जास्त काही वेगळं विकत घेऊन घालून नट्टाफट्टा करून मिळणारी शांती नाही. लोक कौतुक करतील, नाव होईल, तिथून मिळणारी शांती नाही. ती अशाश्वत शांती आहे. तर म्हणूनच तर पुन्हा अजून पाहिजे. ती शांती जर टिकली असती, त्यातून मिळणारा आनंद जर टिकला असता, तर इतकं सामान जमा केलाय. मागच्या सांगितलं होतं, बहुत पसारा मत करो, कर थोडे की आस, बहुत पसारा जिन केया वो गए निराश. शेवटी पुन्हा अशांतीमध्येच गेले, खूप पसारा गोळा करून. त्यांनी जर शांती मिळाली तर मग एवढं आवश्यकता नव्हती. कौपीनवंत खलु भाग्यवंत, आदिशंकराचार्य म्हणतात. आमच्यासारखे ब्रह्मचारी एक लंगोटी आहे बस. कौपीन म्हणजे, खलु म्हणजे ओनली, फक्त तेच भाग्यवंत आहे. जे फक्त कौपीनवंत आहेत तेच फक्त भाग्यवंत आहे. कौपीनवंत खलु भाग्यवंत. शिवाचे अंश अवतार, शंकराचे अंश अवतार, शंकर आदिशंकराचार्य म्हणतात. म्हणजे शंकर स्वतःही तसेच राहतात, शिवजी.
मिनिमलिस्ट, कमीत कमी शंकर सहज स्वरूप सम्हारा, लागी समाधी अखंड अपारा. सहज स्थितीत आपल्या राहतात. तर क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती, जाऊन पोहोचते ती. गच्छती, गच्छा म्हणजे जाणं, नीट व्यवस्थित जाऊन पोहोचते. कौंतेय प्रतिजानीहि, प्रतिज्ञा श्रीकृष्णाची, प्रतिजानी, प्रतिज्ञा, नमे भक्ता प्रणश्यती. खूप मोठी प्रतिज्ञा. देवानी पहिल्यांदा देवाची शपथ घेतली. आपण स्वतःची शपथ घेऊन सांगतो, देवाची शपथ घेऊन सांगतो. याच्या बाबतीत यांनी एकाच शपथ दोन्ही घेतल्या, स्वतःची शपथ, देवाची शपथ, कारण तोच देव आहे. नमे भक्ता प्रणश्यती, माझ्याकडे एक पाऊल घेतलं जाईल ते पाऊल पुन्हा मागे नाही सरकणार. पुढच्या वेळेस सुरुवात होईल तर तिथून तिथेच तशीच्या तशी होईल. है ना, प्रत्येक घेतलेलं पाऊल त्याच्याकडे पुन्हा कधी नाही पडणार. हे देवानी स्वतःची देवाची शपथ घेऊन म्हटली या श्लोकात. कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्ता प्रणश्यती. नो डेग्रेडेशन, नो लॉस. एक पैशाचंही नुकसान नाही होणार तिथपर्यंतचा. म्हणजे पैशाचं नाही म्हटलंय कृष्णाने. जे पावलं, जेवढी प्रगती, जेवढे विचार, जेवढं जे काय ज्ञान गोळा केलं त्याच्या प्रती पुढे पुन्हा तेवढाच्या तेवढा ठेवा हातात मिळेल परत. 32वा श्लोक. माम हि पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मणा पुण्य राजर्षयस्तथा. त्यात कोणते कोणते शब्द आले आता जे म्हटलं ते? ब्राह्मण, राजा, ऋषी, स्त्री, वैश्य, शूद्र, सगळ्यांसाठी आहे. म्हणून मी म्हणतो पुरुष 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 इथे भाषांतरकारांनी कळलं, ईश्वरांनी स्वतः शब्दात दिला. हे अर्जुन, स्त्री, वैश्य, शूद्र तथा पाप योनी चांडाल आदि भी, पापी जरी असतील, ब्राह्मण असो, राजा असो, ऋषी असो, स्त्री असो, वैश्य असो, शूद्र असो, पापी असो, चांडाळ असो. चांडाळ म्हणजे नॉन व्हेजिटेरियन, थर्ड क्लास कंचे. चांडाळ तो जो कुत्र्याचाही मांस खायला, जे जे दिसेल ते खाणारा. सगळ्यांसाठी एकदम राजऋषी पासून. राजऋषी कोण होते? विश्वामित्र. उदाहरण द्यायचं झालं तर विश्वामित्र प्रसिद्ध आहे, राजऋषी होते ते. अजून एक राजऋषी कोण? सीता माताचे वडील विदेह राज जन्मतात, जनक राजा. इतके उंच कोटीचे, मोठे मोठे. त्यांच्यासोबत स्त्रीला, पुरुषाला, ब्राह्मणाला, वैश्याला, शूद्राला, चांडाळाला बसून दिलं देवाच्या स्टेजवर, ईश्वराच्या मंडपात. सगळ्यांसाठी खुर्च्या टाकून ठेवल्या, सगळ्यांना बसायला जागा. Don't let anyone tell you otherwise ever. यांती पराम गतिम, या मंडपात येऊन जे बसले त्यांना पराम गती मिळेल. इथून पुन्हा मग गेटमध्ये विमानतळावर जातो, मग एअरपोर्टच्या आत जातो, चेक इन करतो, सिक्युरिटीतून जातो, मग गेटवर जातो की आता विमानात बसायचं. तिथे खुर्च्या टाकल्या असतात. इथे जे आलेले आहे या सगळ्यांना विमानात बसायला मिळेल. ते विमान सोडणार, पृथ्वीवर वर उड्डाण करणार. आपल्याला माहित नसते याच्यातला कोण चांडाळ आहे, कोण राजा आहे, कोण काय आहे, कसं आहे. ठीक आहे, बसायला जागा आहे, थोड्या वेगळ्या असेल, कोणी फर्स्ट क्लासमध्ये, बिझनेस क्लासमध्ये, पण सगळ्यांना त्या विमानात जागा मिळणार. आणि ते विमान असं नाही करणार आहे की 50 सालांना पहिले उडून हात तुकडा समोर जाईल, मग तुकडा मागे. एका सोबत सगळ्यांनी एक सगळं उड्डाण केले, सगळे दुसऱ्या ठिकाणी उतरले, गंतव्य निगच्छती. त्यांनी म्हटलं येऊन जातात, पोहोचतात. ते कुठे? शाश्वत शांतम, शाश्वत शांतीच्या ठिकाणी. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले
जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्रेम ही प्रेम मिले, एक ऐसे गगन के तले, अशा ठिकाणी शाश्वत शांती निगच्छती, माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. कुठलं नुकसान नाही होणार, कोणाचं एक पाऊल मागे नाही पडणार या मार्गात. तर म्हणून त्यांनी म्हटलं की ब्राह्मण असो, शूद्र असो, वैश्य असो, राजा असो, चांडाळ असो, नुसतंच पुरुष नाही, पुरुष असो, स्त्री असो, सगळ्यांसाठी म्हटलंय. या मंडपात सगळ्यांसाठी जागा आहे. सगळे माझ्या विमानात बसू शकतात. प्रत्येकाला माझ्या ठिकाणी याला मिळू शकतं. फिर इसमें तो कहना ही क्या, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. आपण तर तसंही ब्राह्मण कुळात जन्म झालाय, तसाही मनुष्य देहात झालाय. यांनी ती सगळ्यांना मुभा देऊन ठेवली आहे. याच्या विमानात सगळ्यांना बसायला जागा ठेवली आहे. चलो शांती के, शांतीच्या देशात. म्हणून मग कार्य कोणते, कोणतं विमान आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, बोर्डिंग पास कोणता आहे या विमानात बसण्यासाठी, सिक्युरिटीने जाण्यासाठी. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. हे बघ, तो म्हणतो आता ज्या परिस्थिती आहे, आता ज्या व्यक्तींसोबत राहते आहेस, आता जो विचार करते आहे, आता जे देते घेते खाते पिते आहे, ते बाह्य नुसतं जर विचारांनी चालू असतं, देवाण घेवाण व्यवहार, तर ते अनित्य आहे आणि असुख आहे. हे बाहेरचं जे काही लोक आहे, बाहेरचा जो काही संसार दिसतो आहे, कारण आपला उद्देश तसा असल्यामुळे हे टिकणारा नाही आहे. कितीही काम बनलं आपलं, किती केस जिंकली, किती घर चांगलं बनवलं, किती तब्येत ठीक झाली, किती बँकेत बॅलन्स झाला, किती पुन्हा सगळं अनित्य आहे. सगळं अनित्यानि शरीराणि वैभवो नैव शाश्वत. नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. अनित्यम आणि असुखम. नुसतंच अनित्य नाही, शाश्वत सुखही नाही आहे. थोड्या वेळ ठीक वाटते, पुन्हा बोर होऊन जाते. एक साधा न्यूजपेपर पुन्हा सुख नाही देत, आनंद नाही देत. पुन्हा तोच शो पाहण्याची इच्छा नाही होत. तेच कालचंच पुन्हा लावलं तर हे बोर बंद करून द्या, दुसरं काही. अनित्यम असुखम लोकम. इथे जे काय इमम प्राप्य, इथे येऊन एक काम करण्यासाठी इथे टपकलं जातं. भजस्व माम, माझं भजन करण्यासाठी. हे आता ज्या प्रकारे समजून सांगितलं आज तसं, जे खाणं पिणं जे सगळं आता याच्या आधीचा अर्धा तास जे झालं ते हे प्राप्त होऊन माझं भजन करायला हवं. आणि भजन याच्यानंतर पुन्हा कधी खूप राग आवळून खूप जोरजोराने मोठमोठ्याने ढोल वाजवून, मंजिरा वाजवून किंवा खूप जोरजोरात गाणे लावून ते भजन नाही, गाणं आहे, ते संगीत आहे. पहिले असेल तरच यजन भजन, बुद्धी असेल, विचार जर असेल तरच यजन, नाही तर भजन नाही आहे, भोजन आहे. इमम प्राप्य भजस्व माम. इथे येऊन एक मुख्य करायचं आहे. तर कुत्रा नाही करू शकत भजन. मांजर, पक्षी, मासोळी, हत्ती, गेंडा, किडी, मकोडे, झुरळ, उंदीर, कोणीच नाही करू शकत भजन. त्यांची बुद्धी तेवढी सीमित आहे, लिमिटेड आहे, प्रोग्राम केला आहे. हे दिसलं की आहार, निद्रा, भय, मैथुन, या 4 गोष्टी ऑलरेडी प्रोग्रामड आहे त्या बुद्धांवर, प्राण्यांच्या. प्रत्येकाला माहिती आहे किड्या मकोड्याला आपलं काय खायचं काय नाही खायचं, काय विषारी आहे काय विषारी नाही आहे, कशाने काटा बोचल, कशाने घशात रुतेल, कशाने नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. एकासाठी जे विषारी आहे ते दुसऱ्यासाठी नाही, आणि याच्यासाठी जे आहे नाही आहे ते याच्यासाठी विषारी आहे. पण त्यांना ऑलरेडी माहिती आहे, सगळे बरोबर खातात. आहार कुठे मिळेल वास घेत घेत, दूरचं पाहत पाहत, 1 मैल वरून गरुड पक्षी, 1 मैल वर म्हणजे 1.5 किलोमीटर वरून खाली पाहू शकतो की इथे साप मरून पडला. खाऊ शकतो आपण. विशेष त्याचं खाद्य गरुडाचं साप. आहार, निद्रा, सगळ्यांना कळतं थकलं शरीर, चलो झोपा, चलो आराम करून आपण थोडं पडू.
भय म्हणजे आपली सुरक्षा. सुरक्षित कसं राहा, आपलं पैसे बरोबर आहे की नाही, एवढे दर कुलूप लावलं की नाही बरोबर, किल्ली कुठे ठेवली आहे, दुसरं डबल कुलूप लावलं की नाही, कोड, सिक्युरिटी कोड काय, हे सगळं कुठं आपलं बिळात जाऊन जातं. उंदीर बिळात जातं, ससा बिळात जातो, कुत्र्यापासून मांजर, बैलापासून कुत्रा, सगळे आपली आपली सुरक्षा. आहार निद्रा भयमय नश्य. आणि कुत्र्यालाही पिल्लं होतं, त्या मांजरीलाही पिल्लं होतं, त्या उंदरालाही पिल्लं होतं, झुरळालाही पिल्लं होतं, त्या सगळ्यांना, पक्ष्यालाही पिल्लं. त्यांची बुद्धी तेवढ्यासाठी सीमित आहे. तेच जर आपण केलं, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली फर्स्ट क्लास, मस्त, खूप चांगले चांगले, एकदम एपिक्युरियन, एकदम हाय क्वालिटी, 5 स्टार काय 6-7 स्टार मिशेलिन स्टार शेफचे फूड बनवलं. पण तेच केलं जे डुकरांनी केलं, संडासामध्ये तोंड घालून तिकडे. सेम, एक्झॅक्ट सेम, 100% सेम केलं, ब्राह्मण बनून. झोपण्याची व्यवस्था केली, व्यवस्थित फोमची गादी, दिवसा झोपणं, दुपारी झोपणं, रात्री झोपणं, जे काय सेम केलं, जे त्याला अस्वल पडला राहतं. अजगर, सिक्युरिटी केली, आपल्या भरपूर वैभव झाला, सगळं ठीकठाक आहे, सगळं लिपस्टिक सगळं लावून सुंदर दिसण्याची व्यवस्था केली. तेच केलं जे मोर आपला पिसारा फलवून सुंदर दाखवून राहिला. अजून काय केलं? तेवढीच अक्कल वापरली. अक्कल तर नाही, बेअक्कल. पसारा तर खूप केला, सौंदर्य तर खूप वाढवलं, धन, वैभव, सामान, पैसा, अदला, मोठं घर, मोठी गाडी, खूप संबंध. पण गधाच्या गधाच राहिला ना रे शेवटी, उकिरड्यावरच. मोठा गधा झाला, श्रीमंत गधा झाला, सुंदर गधा झाला, फेमस गधा झाला, गध्यांचा राजा झाला, पण गधा तर गधाच राहिला ना रे. मुख्य ते बदलायचं, गधा नाही ना, माणूस आहे. इमम प्राप्य भजस्व माम, या 4 गोष्टी केल्या तर. अदरवाईज हे सगळं अनित्य आहे गध्या, असुख आहे. हे जर नित्य असतं तर पुन्हा नाही करावं लागलं असतं ना ते. हे जर सुख असतं, शाश्वत शांती असते, तर पुन्हा नाही चाटावं लागलं असतं तेच ते. हीन दीन लाचार अवस्था नसती झाली, भीक मंग्यासारखं नसतं पुन्हा पुन्हा, आता काय, आता काय, पुढचं काय, एकदम भिकारड जीवन. महाराज गणिकम्माचा पुत्र, मम एव अंशो जीव लोके, श्रीकृष्णाचा अंश, द्वारकाधीश, त्रिलोकपती, आणि भीक मागत मागत जीवन पूर्ण. श्री मोठा भिकारी, छोटा भिकारी, सुंदर भिकारी, वाईट भिकारी, भिकारी तर भिकारी, सगळे भीक भीक म्हणजे. तो म्हणतो नाही 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 नाही, कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती, माझ्याकडे आला तर तुला इथून यान्ति पराम गतिम नित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. इसलिए तो सुख रहित और क्षण भंगुर इस मनुष्य शरीर को प्राप्त होकर निरंतर मेरा ही भजन कर. हे शब्द माझे असतील, पण हे विचार श्रीकृष्णाचे, बरं, याची किंमत ठेवा. माझे शब्द आवडो ना आवडो, माझे शब्द सोडून द्या, विचार आपला आपल्याजवळ ठेवा. गीता तर तुमची आहे, कृष्ण तर तुमचा आहे, देव तुमचा आहे, आणि शब्द त्याचे आहेत, विचार मुख्य त्याचे आहेत, मत त्याचं आहे. मंतव्यम साधुरेव समंतव्यम, हे माझं मत आहे म्हणतो कृष्ण, म्हणतोय की जितकं जितकं माझ्याकडे पाय टाकला तितकं तितकं साधू होत गेला. क्षिप्रम भवति धर्मात्मा ना, लवकर 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 तिची तितकी फास्ट जाते. जशी क्षिप्रा नदी मी सांगितलं उज्जैनची, लवकर 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 कुठे चालली मावशी? समुद्राकडे चालली. समुद्रात जाऊन काय होईल? मी समुद्र होईल. तू आली कुठून आहे? समुद्रातूनच आली आहे, पाणी वर जाऊन पडून इथे. मी माझ्या सख्याकडे, माझ्या प्रियकराकडे, माझ्या परमात्म्याकडे, माझ्या ईश्वराकडे, माझ्या स्वामीकडे, माझ्या ठाकूरकडे, माझ्या भगवंताकडे चालली. मला आता वेळ, माझ्या लक्षात आलं तो कुठे आहे, म्हणून ती नदी फास्ट जाते, तिला क्षिप्रम म्हणतात. हा इथे शब्दाचा वापर केला कृष्ण, क्षिप्रम भवति धर्मात्मा. पण तिथे जाऊन काय मिळते? कसं समुद्रात काय आहे? शाश्वत शांती निगच्छति, शाश्वत शांती आहे. डीप, किती समुद्र, किती गंभीर, किती खोल, किती विशाल, किती मोठा, किती सतत,
आहे समुद्र, तशी शांती, खोल शांती, विशाल शांती, गगनगामी शांती, सतत शांती. निगच्छती, जाऊन पोषेल. नाही तर अनित्यम असुखम लोकम. वाटत किती असलं, हे मिळालं ते मिळालं, हे काम झालं ते काम झालं, अच्छा वा बढिया, बहुत फर्स्ट क्लास, हे वास चांगला झाला, हे बरं झालं, तसं झालं, नाही तर असं झालं असतं. 2 दिवस थांब, बरं झालं, असं झालं, मला तसंच झालं, तिकडेच चाललाय, तसं झाल्याकडे काही बरं बिरं नाही झालं. जोपर्यंत भजस्व माम नाही झाला, याच्यानंतर पक्क लक्षात, भजन म्हणजे पहिले बुद्धी, भारत, जसं मागे सांगितलं, बुद्धी मध्ये इंटेलेक्च्युअल मध्ये रत असलेला, बुद्धियुक्त जहाती उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योग कर्मसु योग कर्मसु कौशलम. बुद्धीचा उपयोग करून व्यवस्थित प्रकारे आपलं कार्य करणं, त्याचा मनात विचार करून. आणि मग आता पुन्हा एकदा मनुष्य शरीर को प्राप्त होकर निरंतर निराही भजन कर. शेवटचा श्लोक, चांगला मुहूर्त आला. मन मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायण. हा 34वा श्लोक 9व्या अध्यायाचा. मुझमें मन वाला हो, मेरा भक्त बन, मेरा पूजन करने वाला हो, मुझको प्रणाम कर. इस प्रकार आत्मा को मुझमें नियुक्त करके मेरे परायण होकर तुम मुझको ही प्राप्त होगा. आता आली वेळ, गुढीपाडवा झाला, नवीन वर्ष सुरू झाला, सुंदर मुहूर्त होऊन गेला, चांगली संधी, सुवर्ण संधी प्राप्त झाली. आज समोर अनायास भगवद्गीता आली. 9वा अध्याय आला, त्यातही शेवटचा श्लोक, श्रीकृष्णाचे वचन. हा अध्याय सुरू करायच्या आधी मी एक उदाहरण दिलं होतं, त्याची पुन्हा आठवण करतो. गळ्यात सुंदर मोत्यांचा हार घातला, लच्छेदार, 18 पदरी मोत्यांच्या माळेकडे, 18 पदरी मोत्यांच्या माळेकडे, आणि मध्ये मोठ छान लाल शार वाचू सारखा, इथे म्हणजे कुठल्या रंगाचा असेल, पदक ठेवला, असं घालून असलं, ते लक्ष कोणी समोर आलं तर एकदम त्या पदकाकडे जाते. मोठा लाल हिरा असला, समजा हिरा तर पांढरा, पण ते तिथे लक्ष जात आहे आणि वाव, हार खूप सुंदर आहे. तर जितका इकडून आहे तितकाच इकडून आहे, हा मध्य भाग आहे. ते पदक जे आहे ते मध्ये मधोमध आकर्षक करणार. इकडून सुरू झालं, आता इकडे जाणार, जाऊन कुठे भेटणार, जिथून सुरू झालं तिथेच. इथून सुरू झालं तर वर इकडून या दिशेने आला, आता हे मग इथून पुन्हा तिथेच जाणार. हे रहस्यमय, जिथून सुरू झालं तिथेच पोहोचणार शेवटी. सिनेमा जेव्हा आपण पाहतो तेव्हा थिएटरमध्ये, सिनेमा टॉकीज मध्ये मध्येच इंटरवल होतं, एकदम क्लायमॅक्सच्या वेळी, आणि मग लवकर कुतूहलाने काय माहिती आता राहील की नाही, अजून कोण येते, हे कसं झालं, डबल रोल, अरे माहित नव्हतं. इंटरवल नंतर एकदम कलाटणी मिळालं त्या स्टोरीला. तसा हा 9व्या अध्यायातला मधला शेवटचा श्लोक. असं का म्हणताय, 18 आहे ना, 9वा संपतो आहे, 10वा सुरू होत आहे, 9 9 18. तर आता इथे मध्यभाग झाला गीतेचा, आपण चांगलं लक्षण आहे. आता हे मोठं मधलं पदक काय आहे, आकर्षक हा श्लोक. मन मना भाव, माझ्यात मन लाव, मद भक्तो, माझी भक्ती कर. भक्तीमध्ये काय पहिलं अक्षर काय, भ. बेअक्कल होऊन नाही, अक्कलवान होऊन, कारण आपल्याला मनुष्याचा देह दिलाय. विचारपूर्वक भक्ती, विचारपूर्वकच होते, म्हणून भक्तीला ज्ञानाच्या वर ठेवला. नेहमी सगळ्या शास्त्रांमध्ये
सगळ्या संतांनी गुरूंनी भक्तीला ज्ञानाच्या वर ठेवलं. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ, कारण ज्ञानाचा उपयोग करून मग युक्त होणं ते भक्ती. युक्त म्हणजे जोडणं त्याच्यासोबत. पहिले ज्ञान, अक्कल, विचार आणि मग युक्त चिपकणं त्याला. भक्तीचे 2 मुलं म्हटले, ज्ञान आणि वैराग्य. भागवतात येतात, शुकमुनी सांगतात परीक्षित राजाला. तर मुलगा पहिलं पाऊल कोण शिकवत आहे? कोणाचा हात धरून चालतंय बाळ? पहिला घास कोण खाऊ घालते? दृष्टपुष्ट कशाने होतं? हे सगळं आईमुळे. म्हणून सगळ्यात पहिले वेदांत मातृदेवो. तर ज्ञान कुठून? ज्ञानाचं स्वरूप. तर तसं भक्तीच्या वर प्रेम म्हणजे ईश्वर. पण ज्ञानाच्या वर भक्ती, थोडक्यात म्हणजे ज्ञानाचा उपयोग करून मग भक्ती कर, तरच भक्ती होऊ शकते. भागतडे आहे जे ज्ञान विचार न करून भक्ती करतात. विशेष काही नाही, ठीक, चांगलं आहे, देवाचं नाव घेतात आहे, देवामध्ये राहत आहेत, ते चांगला पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल हे गॅरंटीड आहे. पण सुखी होईल, आनंदी होईल, जास्तीत जास्त स्वर्गात जातील, जास्ती चांगलं खायला प्यायला मिळेल, अजून मोठी मोटर गाडी राहील, अजून स्वच्छ राहील, जे काय. पण पुन्हा तेच अनित्यम असुखम लोकम. आत्ताच आपण ऐकलं. नुसतं पृथ्वी नाही म्हटली आहे, 14 भुवन, 14 लोक. भू भुव स्वहा महाजन तपः सत्यलोक. सत्यलोक पर्यंत ब्रह्मलोक सुद्धा अनित्य आहे. अतल वितल सुतल पतल महातल रसातल तलातल, खालचे नरक आणि वरचे सगळेच अनित्य आहे. असं काय शेवटी सुख नाही, शेवटी बोर होतेच तिथे. सुख नाही म्हणजे बोर आहे, बोर होते तिथे. अनित्यम असुखम लोकम. म्हणून परमनंट जर सुख, परमनंट आनंद, परमनंट शांती हवी असेल तर भक्ती. मनमना भव मदभक्तो मद याजी मा. माझं यजन कर, पूजन कर. म्हणजे पूजेलाही स्थान आहे या श्लोकामध्ये. पूजा करण्याचं महत्व सांगितलंय, पूजा करायला हवी. फक्त एवढा संकेत केला की त्याच्या आधी विचार करायला हवा. सगळ्यात बेस्ट विचार, सगळ्यात चांगला विचार ध्यानात होतो. संभ सदाशिव सांगतात, नास्ति ध्यानम समम तीर्थम, नास्ति ध्यानम समम यज्ञम, नास्ति ध्यानम समम दानम, तस्मा ध्यानम समाचर. 3-4 लांछन लावते का बसला राहते एका जागी, काही यज्ञ नाही करत. हे शंकर, दक्ष प्रजापती, पार्वतीचे वडील, त्यांचे सभासद सांगायचे, तर काही दान वन नाही देत कोणाला, कुठे जात नाही, तीर्थ नाही, काही नाही. बसला, डोळे बंद करून बसला राहतो तुमचा जावई. मग अशी सांगितलं, शंकर सहज स्वरूप संहारा, लागी समाधी अखंड अपारा. काहीच कारण नाही, तर तसंच्या तसं बसला राहतो. पार्वतीला समजून सांगतात, ध्यानापेक्षा मोठं दान, धर्म, तीर्थ कार्य कुठलं नाहीये. तर त्यात विचार होतो, मग करायला हवं थोडं ध्यान. नुसती गीता वाचून झाली नाही, विचार केला का? एक श्लोक, फक्त एक श्लोकही सोड, एक अर्धा श्लोक, एक ओळ विचार केला का? इथे कृष्णाचा संकेत आहे, हात जोडून क्षमा, मी माझा नाही सांगत आहे. मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. विनम्र प्रणाम ईश्वराला ते तर आपण करतोच. तेवढंच आपण मनुष्य आहे, हिंदू धर्मात आहे, भारताच्या मातीत जन्म झाला आहे, ईश्वरात आस्था आहे आणि देवासमोर हात जोडतो. इतके 5 मोठे कामं तर ऑलरेडी झालेले आहे. तर ही आता संधी सुंदर प्राप्त झाली आपल्याला. हे जर केलं तर मामे वैश्यसी युक्त एवं, शेवटची ओळ, माम एव, माझ्यातच, वैश्यसी म्हणजे राहशील. युक्त नुसतं राहशील नाही, इन अँड आउट नाही, आलो तळ्यात मळ्यात आलो गेलो नाही. युक्त एवं, चिपकलेला, वेल्डेड, जसं म्हटलं वेल्डिंग केल्यासारखं. मग जिकडे हे जाईल तिकडे ते जाईल चिपकल्यानंतर.
मामे वैश्यसी युक्त्वा, मग मरण झालं शरीराचं तरी शरीर इथे राहून जाळून टाकतील ते, पण तू कृष्णासोबत गेलेली राहशील. शरीराची चिंता नाही, शरीराची तशी चिंता मिटली. कशी? चाह गई चिंता मिटी. मग अशी सांगितलं, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. घेणं 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 सुटलं जिचं, देणं 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 ज्याचं सुरू झालं. सोपं आहे, शक्य आहे, जिथे आहे तिथून शक्य आहे. जेवढी सामग्री आहे तेवढ्या सामग्रीत शक्य आहे. सगळ्यात मोठं देणं गिफ्ट अगेन प्रेम, विचारपूर्वक प्रेम, लक्ष देऊन प्रेम. मिळते आहे का माझ्या शब्दातून त्या व्यक्तीला अनुभव? आत्म्याची करन्सी, करन्सी म्हणजे काय? रुपया पैसा, रुपये, नोटा. आत्मा कोणत्या नोटांनी देवाणघेवाण करतो एकमेकासोबत? अनुभव है ना. भारतात रुपये आहे, पाकिस्तानमध्ये रुपये आहे, अमेरिकेत डॉलर आहे. तसा आत्मदेशात, आत्मप्रदेशात, आत्म्याच्या राज्यात काय आहे? कोणत्या नोटा चालतात? अनुभवाच्या. खरा आहे की खोटा आहे, चांगला आहे की वाईट आहे. तर मी प्रत्येकासोबत ज्याच्यासोबत देवाणघेवाण करते आहे, माझ्या मनात ज्याच्याबद्दल विचार सुरू आहे, माझ्या तोंडाने जे शब्द निघतात आहे, माझ्या कार्य हातपायाने जे क्रिया होतात आहे, सन्मान मान, ते प्रेमात डुबवून जर असतील, तो जर त्या व्यक्तीला अनुभव झाला पाहिजे. आपल्याकडून नाही, आम्ही आपलं गोड बोलून दिलं, तोंडचोपडेपणा करून दिला, रॅप करून दिला, मस्त छान छान बोल लावून दिला, गिफ्ट कार्ड देऊन दिला, बस एन्व्हलप मध्ये नोटा टाकून दिल्या. प्रेमाचा अनुभव नाही झाला त्यांनी, ते तो व्यवहार झाला. देवाला नोटा देणार, देवाला एन्व्हलप मध्ये नोटा देतात, देवाला रॅप करून बोल लावून देतात. ज्याला देत आहे समोर आला ना, तर तुमच्या व्यक्ती जो बसलाय, जो त्याच्या कानात शब्द जातात आहे तुझे, तो जो अनुभव आत्ता त्या क्षणी जो होत आहे प्रत्येक व्यक्तीसोबत, ती देवाणघेवाण सुरू आहे ईश्वरासोबत. त्या नोटा आहेत, तो अनुभव. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम एव वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायण. अशा प्रकारे आत्म्यानी जर तू परायण झाला माझ्यात, तर बस झालं. बस त्याच्यासाठी हे एवढा मोठा संसार, एवढं सामान गोळा केलेलं, एवढं शिकणं, सावरणं, नोकरी धंदा करणं, विदेशात जाणं, परत येणं, सामान आणणं, देणं घेणं, हे सगळं, ही 84 लाख योनींमधून जात जात रेंगत रेंगत उडत पोहत इथे बनणं, मनुष्य बनणं, त्याच्यात हे सगळं याच्यासाठी मतपरायण, माझ्यात पूर्ण मुक्ती. धर्म अर्थ मोक्ष काम, धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4च्या पलीकडे म्हटलंय, यांनी पूर्ण नाही झाला. प्रेम पुमार्थो महान पंचम पुरुषार्थ प्रेम. 5वा, हे तर 4च आहे. 5वा पुरुषार्थ लपून ठेवला शास्त्रामध्ये उलगडा, भागवतात शुकमुनींनी सांगितलं नाही, या 4च्या वर आहे. म्हणून मुझमें मन वाला हो मेरा भक्त बन, मेरा पूजन करने वाला हो मुझको प्रणाम कर. इस प्रकार आत्मा को मुझ में नियुक्त करके मेरे परायण होकर तो मुझको ही प्राप्त होगा. ओम तत्सत इति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे राज विद्या राज गुह्य योगो नाम 9मोऽध्यायः. श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. इंटरव्हल झाला आपल्या 2 वर्षापूर्वी सुरू झालेल्या गीतायोगचा. आज इंटरव्हल झाला छान, गुढीपाड्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी. आता इथून त्याच्याकडे यात्राच म्हणून इथपासून खाली 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 येत होता हार. आता इथून काय होणार? वर 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 जाईल, जिथून आलो ईश्वराकडे जाण्याची यात्रा. मस्त आनंदोत्सव आहे. खूपच चांगला मुहूर्त. धन्यवाद तुमचे आशीर्वाद सगळ्यांचे, तुमचं सौहार्द, तुमच्या शुभेच्छा, तुमच्या कृपेने आई बाबा इथपर्यंत वाटचाल जी झाली, 100% श्रेय तुमचा याच्यामध्ये. 99% नाही, 100%.
श्रेय. मी जो इथे समोर आहे, दिसतोय, जे काय जसा काही आहे, 100% श्रेय. पुन्हा प्रणाम, धन्यवाद. अशीच कृपा, अशीच आशीर्वाद, असाच प्रेम, अशाच शुभेच्छा असाव्या. विनंती. तर झालं आपलं, थोडक्यात झालं. आपण 26व्या श्लोकापासून सुरू केलं होतं. मागच्या वेळेसचा सारांश झाला मागच्या सत्रात, आणि इथपासून आजचे कोणते श्लोक झाले? अपिचे 26 पासून. अपिचेत सुदुराचारो, वाईटातला वाईट चुका झाल्या असेल आजपर्यंत तरी पश्चाताप साठी जागा नाही. जो कृष्णाची भक्तीला लागला, काही पश्चाताप नाही, काही मागचा विचार करायची आवश्यकता नाही. इथून सुरू झाला साधुरेव समंतव्य. तो स्वतः म्हणतोय माझ्या मताने, जिथून सुरुवात केली तिथून बस मागचं सुटलं सगळं, पुन्हा मागे पाहायची गरज नाही. तो एक श्लोक झाला. दुसरा क्षिप्रम भवति धर्मात्मा. मग पटपट 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 प्रगती सुरू होते. एकदम बैलगाडीने जाणं नाही होत. मग विमान निघालं, त्याच्या विमानात बसला. पर त्याच्या विमानात कोणासाठी जागा आहे? पुढच्या श्लोकात सांगितलं सगळ्यांसाठी आहे. स्त्री असो, पुरुष असो, राजा असो, ब्राह्मण असो, जे सगळ्यांसाठी जागा आहे. सगळ्यांसाठी म्हणजे जे कोणी माझ्यापर्यंत येतील, ज्यांची अक्कल वापरतील की अरे यार आतापर्यंत एवढं जीवन जगलं, सगळं इतकं जमा केलं, इतके लोक, इतके गिफ्ट दिल्या गेल्या, इतकं सामान आलं गेलं, खाल्लं पिल्लं, फिरलं, काही शेवटी राहिलं नाही. अजून 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 चबर 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 कुत्र्यासारखे मन होतेच. म्हणजेच याच्यात शांती जी आहे टिकणारी नसेल. हे अनित्य आहे. जेवढं मिळतं तेही पूर्णवेळ सुख नाही मिळत, परमनंट नाही आहे. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं अनित्यम असुखम लोकम एमम प्राप्य इथे येऊन भजस्व माम. माझं ग्रहण कर. भजनचं आपण नीट सांगितलं, पहिले समोर ठेवलं आहे, मग यजन आहे. पहिले बुद्धियुक्त होऊन विचारपूर्वक, आणि शेवटच्या श्लोकात सांगितलं मग की म्हणून मन मना भाव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वा एवं आत्मानं मत्परायण. जय श्री कृष्ण. उरलेले 5 मिनिटं आहेत, त्यात कोणाच्या प्रतिक्रिया जशा ज्या असतील त्या मी सगळ्यांची लाईन अनम्यूट करायला सुरुवात करतो, कारण ही लाईन पुन्हा काहीतरी माझ्या झूम लाईन मध्ये गडबड दिसते आहे. तर ते पुन्हा संपेल तेव्हा संपेल, पण तोपर्यंत आपण सुरू ठेवू. आणि मे बी हा खूप महत्वाचे श्लोक होते. एकदम थोडस म्हणूनही घ्यायला माझी इच्छा आहे. शेवटच्या श्लोकापासून सुरू करू. मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा, की मनाने उच्चार जर झाले तर. शेवटचा महत्वाचं पदक जे आहे या हारातलं, कृष्णाच्या गीतारूपी हारातलं पदक जे आहे मुख्य मधलं, ते हे आहे मद मना भाव. मी म्हणतो, तुम्ही म्हणत हो. मद म्हणजे माझ्यात, मन ला. मद मना भाव, ते संधी केल्यावर मन मना भाव. मद भक्तो, मन मना भाव मद भक्तो. मद याजी माम नमस्कुरु मद्याजी माम नमस्कुरु. मद म्हणजे मला. कोण म्हणतोय? कृष्ण. मला, माझ्यात, माझ्याबद्दल. मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम एव वैश्य असि. मामेव वैश्यसि युक्त एवं युक्त्वा एवं. मामे वैश्यसि युक्त्वा एवं आत्मानं मद नालशटी परायणम. त्याच्या परायण, त्याच्या आश्रित, त्याच्या सहारे, त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याच्या श्रद्धा ठेवून, पूर्णपणे निर्भर त्याच्यावर. तुला जे योग्य वाटते तेच तू होऊ देतोय, नाही तर तू हे नसतं दिलं. जर असं होतं, जर माझं नुकसान होते आहे, माझा अपमान होतोय सतत, माझं शरीर सुटून राहिलं आहे, आणि तुला माहित आहे, तूच माझ्या हातून अनुभव करतोय. अनुभव करणारा तोच आहे ना. तू पूर्ण कंट्रोलमध्ये येतो. तर हेच
माझ्यासाठी शेवटी योग्य, याच्यापेक्षा अजून शक्य नसेल. माझी कर्म अशी आहे, माझे जी काही संचित आहे त्यात बेस्ट पॉसिबल हेच शक्य असेल. मला सुधारण्यासाठी जे आवश्यक आहे इथपासून पुढची वाटचाल तेच तू होऊ देतो आहे. याला म्हणतात उपाश्रित्य परायण होणं. 100% बिनधास्त फर्स्ट क्लास राहणं. हा श्लोक पुन्हा एकदा म्हणून, मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसि युक्त्वा एवं आत्मानं मत्परायण. पुन्हा एकदा म्हणून, जय श्री कृष्ण. आई बाबा, तुमची लाईन मी अनम्यूट केली आहे. जर तुमच्याच्याने अनम्यूट असेल तुमच्या साईडनी तर करून प्रयत्न करून बोलू शकता. तोपर्यंत त्यांचं विस्तार सरला मामी, मी माझ्याकडून तुमची पण लाईन अनम्यूट केली आहे. इफ यू वुड लाईक टू शेअर एनिथिंग. हां,